महाभारताच्या युद्धावेळी हस्तिनापूर बद्दलची आस्था म्हणून गुरु द्रोणांनी कौरवांच्या वतीने युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि ते कौरवांचे सेनापती झाले। अश्वत्थामाही त्यांच्यासोबत होता आणि तो दुर्योधनाचा चांगला मित्रही होता। दरम्यान या युद्धाच्या वेळी अश्वत्थामाने अनेक पांडव योद्ध्यांना युद्धात मारलं होतं। अशा परिस्थितीत श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला कूटनीतीचा वापर करायला सांगितलं। मग युद्धादरम्यान अशी बातमी पसरली की अश्वत्थामा मारला गेलाय। हे ऐकून द्रोण व्याकुळ झाले। त्याने युधिष्ठिराकडून सत्य जाणून घ्यायचं ठरवलं, कारण युधिष्ठिराची अशी ख्याती होती की तो आयुष्यात कधी खोटं बोलला नव्हता। अशातच द्रोणाचार्यांनी सत्य विचारलं तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा। याचा अर्थ अश्वत्थामा मारला गेलाय, पण मला माहित नाही की तो मनुष्य आहे की हत्ती। पण द्रोणांना केवळ अश्वत्थामा मारला गेलाय एवढंच ऐकू आलं आणि त्यांनी आपलं शस्त्र सोडलं। द्रोणाचार्यांना निशस्त्र पाहून द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न याने आपल्या तलवारीने द्रोणाचार्यांचं मस्तक कापलं। द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर पांडव युद्धात परत आले आणि त्यानंतर महाभारताचं हे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनेच संपलं। महाभारताचं युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामाला आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला पांडवांकडून घ्यायचा होता आणि पांडवांचा नाश करायचा होता। पुढे त्याने पांडवांशी युद्ध केलं आणि त्यावेळी त्यांचा नाश करण्यासाठी त्याने ब्रह्मास्त्र काढलं। अश्वत्थामा ब्रह्मास्त्र वापरताना पाहून अर्जुनानेही ब्रह्मास्त्र सोडलं, परंतु हे शस्त्र इतकं शक्तिशाली आहे की ते संपूर्ण जगाचा नाश करू शकतं। म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगितलं। मग अर्जुनाने ते मागे घेतलं, पण जेव्हा अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगितलं गेलं तेव्हा त्याला ते कसं परत घ्यायचं हे माहित नव्हतं। म्हणून त्याने त्याची दिशा बदलली आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाकडे गेली। या घटनेनंतर श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावर जो दिव्यमणी आहे तो काढून टाकला। यानंतर ती जखम नेहमीच भळभळत राहिली आणि त्याने पोटातल्या मुलाला मारलंय, त्यामुळे तो स्वतः मरणासाठी तळमळ करेल आणि पृथ्वी नष्ट होईपर्यंत भटकत राहील असा शाप श्रीकृष्णाने त्याला दिला। पण आता प्रश्न पडतो की खरंच अश्वत्थामा शाप भोगतोय की ही केवळ एक दंतकथा आहे?